मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतो मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो आहोत। आपण चाललो आहोत कोंढाणा केव्जला। तर आता वाजलेत 3:30। तर आज काय ते पॉसिबल नाही आहे। तर आपण पहिली नाईट आपण बदलापूरला करूया, तिथे आपलं घर आहे, तिथे आपण 1 नाईट स्टे करूया आणि दुसऱ्या दिवशी कोंढाणा केव्जचा प्रवास चालू करूया। आणि माझ्यासोबत आहे भावेश आणि ही माझी पहिली राईड असणार आहे, BMW राईड, आपली स्कूटी BMW तिच्यासोबत। तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला। नेवाली नाका आपल्या लेफ्टमधनं कल्याण येतं आणि जिथनं आलो तिथनं आपण ते डोंबिवलीमधनं येतो आणि हाजी मलंगला इकडनं राईट नाही आणि सरळ बदलापूर माथेरान सरळ आपण टेम्पो पण ना आपण सरळ माथेरानला जाऊ शकतो आणि इकडे लेफ्टला आपण बदलापूरमध्ये आतमध्ये एंट्री करू शकतो। तर आपल्याला इकडे जायचं आहे माथेरानला। आपण परत कधीतरी जाऊया नेक्स्ट ट्रिपमध्ये। तर आमची ही पहिली ट्रिप आहे बाईकवरती, आमची BMW बाईक म्हणजे स्कूटी आमची। तर आय होप तुम्हाला ही आवडेल, BMW बाईक रायडिंग आमची। सरळ बदलापूर स्टेशन आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला भालिवली गाव म्हणून आहे, आपल्याला इकडे जायचं आहे। हे आंगाव आहे, समोर शंकराचं मंदिर आहे, तलाव आहे मस्तपैकी। संध्याकाळी वॉकिंगसाठी खूप लोक येतात इकडे, खूप सुंदर जागा आहे। समोर आहे मस्तपैकी वाळीची टेकडी आहे, किती उंच आहे ती बघा तुम्ही। आता एकदम डेंजर आहे। समोर आहे वालिवली गाव। लो नेचर का आनंद ले लो, नेचर का आनंद। आपल्या समोर आहे आता उल्हास नदी, उल्हास नदी, उल्हास। ही आहे उल्हास नदी, बघू शकता आपल्याला दिसते का उल्हास नदी इकडनं बघा। आता लागली आहे मस्तपैकी भूक, बघूया काय भेटतंय का आपल्याला। इथे आहे मस्त वडापाव, इथे मस्त भेटतो बदलापूर डॅमला जाताना, बारवी डॅमला जाताना आहे इथेच आहे, समोरच आहे मस्तपैकी 2-2 वडापाव दचकूया इथे आपण। मस्त गरम गरम वडापाव, मस्तपैकी गरमागरम वडापाव झालेले आहेत। आपला नाश्ता, पुढे निघूया आता मस्तपैकी। आपली BMW रेडी। आपल्याला सरळ बारवी डॅम पण आहे, तो आपण सकाळी बघूया। सकाळी पहिले बारवी डॅम करूया, त्याच्यानंतर मग आपण जाऊया कोंढाणा केव्जला। राठोली गाव आहे
इकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथनं आपण थोडी शॉपिंग करूया, कारण की रात्री जेवायला आपल्याला घरीच बनवायचं आहे. थोडी शॉपिंग. इकडे या साईडला लेफ्ट साईडला आपल्या मुरबाड आणि आपल्या इकडे खाली आपलं घर येणार. हे समोर गाव आहे ते मोर्याचा पाडा. काय मामा बरे आहेत ना? नाही येत आहेत मागून. चला हे समोर आपलं दिसतंय का नाही माहित नाही. चला पुढे जाऊया. घर अजून कंप्लीट नाही आहे, चालू आहे काम त्याचं. चला एंट्री करूया घरात. चला एंट्री. चलो समोर घर. गाडी लावायला लागेल. आपली BMW उभी करूया आपण इथे. हे आपलं घर. दॅट्स इज आपली BMW. आणि हे बाजूचा नजारा. माझ्यासोबत आहे माझा भाऊ भावेश म्हात्रे. फायनली आपण आपल्या घरावरती आलेलो आहे. आता आजचं रात्रीचं जेवण वगैरे इथेच बनवणार आहे. रात्रीचं हॉल्ट इथेच असणार आहे आणि मग सकाळी आपण पहाटे आपल्या डेस्टिनेशनवरती जाऊया, कोंढाणा लेणीवर. हाय मित्रांनो, आम्ही आता रात्री आहे ना जंगलात चाललो आहे खेकडे पकडायला. काळे चिंबोऱ्या पकडायला चाललो आहे. पुढे भाऊ आहे आणि काकाचा मुलगा आहे. आम्ही सर्व जंगलात चाललो आहे. बघूया किती खेकडे भेटत आहेत आम्हाला. चला जाऊया पुढे. एक भेटलेली आहे, बोनी तर झालेली आहे आमची. आता बघू अजून पुढे भेटत आहेत का. ट्रेनिंग घेतोय आम्ही. दिसते का तुम्हाला थोडीशी लाईट. पकड तू पकड ना. बघा घालवली का, पकडली आहे. चार झालेत आता. एका माणसाचं जेवणाचं हे झालेलं आहे. कॅल्शियम मिक्स असतं.
चला, खूप साऱ्या चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आम्हाला. चला गेलो घरी. तर तुम्हाला कसा वाटला हा आमचा ॲडव्हेंचर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मस्तपैकी चिंबोऱ्या भेटलेत आम्हाला. पूर्ण ट्रिप एकदम एन्जॉय होणार आहे, फुल ॲडव्हेंचर एकदम. तर कंटिन्यू करा माझा व्हिडिओ हा. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता सकाळी सकाळी मस्त पहाटे किती वाजले? 7:30 वाजलेत. तर आपण सकाळी निघालो आहे बारवी डॅमला जायला. तर पहिले आपण बारवी डॅमला जाऊया. तिथनं मस्त तुम्हाला चांगले चांगले पॉईंट्स दाखवतो. बारवी डॅमचे 2-3 पॉईंट्स आहेत मस्त. तर ते दाखवतो तुम्हाला आणि मग आपण पुढे कोंढाणा केव्सकडे जाऊया. तर चला जाऊया आपण पहिले बारवी डॅमला. आणि ही आपली BMW उभी आहे. हा भावेश आमचा. चला बघा गावचे नजारे बघा. ए डॉगी मस्त की दोन्ही साईडला शेती आहे. हा आजोबा कुठे चालले? पताळीला लावून एकदम. भरपूर अजून खूप गर्दी असते इकडे. आज रक्षाबंधन आहे. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. समोर आहे आपल्या बारवी डॅम. एक लेफ्टला जात आहे, एक राईटला जात आहे रस्ता.
तर आपण पहिले कुठे जाऊया, पहिले जाऊया राईटला. बारवी डॅम इथे पण खूप गर्दी असते, पण आता सध्या तिथे बकरी आहेत. इकडे पण खूप गर्दी असते या साईडला पोरापोरींची सकाळी सकाळी. आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे, तर जास्त काय पब्लिक येणार नाही. आता इकडे आपण लेफ्ट साईडला म्हणजे वरच्या साईडला जातोय. डॅमचे दर्शन पण दाखवतो तुम्हाला, दिसतंय की नाही माहीत नाही आता तुम्हाला. थांबा. स्कूटीज आपली BMW साईडला लावूया. हे समोर आहे ते बारवी डॅम. इकडे वरच्या साईडला आहे, मस्त जंगल आहे, पण असं पिकनिक पॉईंट पण आहे. खूप कपल्स लोक भरपूर येतात इकडे. आज पण येतीलच, रक्षाबंधनसुद्धा असेल तरी दुपारी येणार. चला जाऊया आपण वरच्या साईडला. काय आता पेटपूजा झालीच पाहिजे. पुढे इथे एक मस्त हॉटेल आहे, बघूया चालू आहे का. मस्त थोडासा वडापाव वगैरे काय असेल, चाय वगैरे मारूया आणि मग पुढचा प्रवास आपला चालू कंटिन्यू आहे. चालू दे. चला थोडासा नाश्ता पाणी करूया. मस्त गरमागरम मिसळ पाव. चला मस्तपैकी गरमागरम नाश्ता एकदम दबाके झालेला आहे. मस्त एक वडापाव, मिसळ पाव आणि एक मस्तपैकी कटिंग मारलेली आहे. आणि आता आपला पुढचा प्रवास चालू. बघा किती छान असे नजारे आहेत ना. नजारे, नेचर, ज्यांना नेचर आवडतं ना त्यांनी इथे यावं. मस्तपैकी नेचर. कोंडाला लेणी. तर फायनली आम्ही आज पोचलेलो आहे. तर फायनली आम्ही आता पोचलेलो इथे. तिथं गाडी पार्किंग करू शकता तुम्ही मागे. आणि सरळ आता पुढे वरती ट्रॅकिंग सुरू आमची. पुढचा प्रवास चालू. आता 1 घंट्याचा रस्ता आहे वाटतं. ट्रॅकिंग 1 घंटा आहे. मध्ये मध्ये असे स्टॉल पण भेटतील तुम्हाला, मका वगैरे. फायनली
पहिली डेस्टिनेशन आलं आहे आपलं आता. समोर हिस्ट्री आहे याची बघा, वाचता तुम्हाला दिसत असेल तर. चला कोंढाणा लेणी खूप छान आहे. शंकराची पिंडी आहे वाटते. समोर वॉटरफॉल. तर कोंढाणा लेणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून आता परत उतरायचं आहे. हार्डली म्हणजे 1 तासाचा रस्ता आहे. थांबत थांबत आला तर थोडा जास्त, पण 1 तासाचा आहे रस्ता. तर मला सांगा, कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. मला सांगा व्हिडिओ कशी वाटली, कमेंट करा प्लीज. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला परत रिटर्न आता खाली. तर तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ मला जरा कमेंट करा. लेणी कशी वाटली, रात्रीचे ते चिंबोऱ्या पकडण्याचं ते ॲडव्हेंचर कसं वाटलं तुम्हाला, हे ट्रॅकिंग कसं वाटलं जरा मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच. तर चला भेटूया परत एकदा पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.